तामस कर्म आणि अनेकाचे निके केले लावतील तर दुसरे कोण. माझा हात दुखतो, मला दोघांना उचलत नाही आता. विरू होय जया आले जैसे आपे पया मिनंडे लवण करी. भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन आणि अनेकांचे निके केले, ज्याच्या त्याच्या भाग्याने प्रत्येकाचं चांगलं होत असतं. कोणाच्या भाग्याने कोणाचं चांगलं होत नसतं. आपण काही वेळेस शब्द वापरत असतो, यांचं पायगुण आहे, यांच्या पायगुणाने चांगलं झालं, यांच्या पायगुणाने वाईट झालं. कोणाचाही पायगुण उपयोगी पडत नसतो. आपली फार चुकीची कल्पना आहे. एखादी मुलगी आली घरात नवीन आणि एखादा माणूस जर समजा गेला तर माणसं त्या मुलीलाच नाव ठेवतात. जन्मभर तिला टोकत राहत. तिचं पायगुण त्याचं आयुष्य तेवढं, प्रारब्ध तेवढं. पण अशा काही आपल्या समाजामध्ये चुकीच्या रूढी आहेत, कल्पना आहेत. त्या कल्पनेप्रमाणे आपण चालत असतो. कोणाचं चांगलं झालं तर कोणामुळे होत नसतं. ते व्यवहारामध्ये ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने, ज्याच्या त्याच्या भाग्याने चांगलं होत असतं. ज्या तामसाला अशा प्रकारे विरुद्ध होऊन प्राप्त झालेलं असतं. अर्थात तामसी मनुष्याला सुद्धा एखाद्या वेळी होताच. दुसऱ्याचा उत्कर्ष होणं तामसाला कधीच बरं वाटत नाही. दुसऱ्याला दुःख झालं त्याला कधीच आनंद झाल्याशिवाय राहत नाही. तामसी माणसं जी असतात ते नेहमी दुसऱ्याच्या दुःखात सुख मानणारे असतात आणि दुसऱ्याच्या सुखात दुःख मानतात. चष्मा घालून अर्थात जैसे अपेया पया मिनले लवण करी. अर्थात त्याला उदाहरण दिलेलं आहे की दुधामध्ये जर मीठ मिसळलं तर दूध हे पिण्याच्या योग्य राहत नाही. त्याप्रमाणे दुसऱ्याचा मत्सर करणं, यामुळे दुसऱ्याचा द्वेष करणं, दुसऱ्याचा हेवा करणं, त्यामुळे आपलं चांगलं होतं अशातला भाग नाही आहे. तर त्यामुळे दुसऱ्याचा द्वेष केला, मत्सर केला की आपलं वाईट होत असतं. पण कुणाला शिव्या साप देऊ नये. तामशी माणसं असं करतात. कोणाशी भांडू नये, कोणाचा हेवा करू नये, कोणाचा द्वेष करू नये. त्यामुळे आपली किती नुकसान होते ही माणसाला कळत नाही. आणि म्हणून नेहमी
सावधगिरी बाळगणं ही फार गरजेचं आहे. आचरणामध्ये सांगितलं ऐकू येत नाही का? हुकलेले की हिवा ऐसा पदार्थ घातलिया आगी आत तेच क्षणी धडाडीचा अग्नी होय. गार पदार्थ जरी अग्नीत टाकला तरी तो धडाडून अग्नीच होतो. लक्षात ठेव, जे अग्निमाजी गेले ते अग्नीच होऊन गेले, त्याच्यात फरक पडत नाही. त्याप्रमाणे नेहमी, म्हणून साधू संतांनी सांगितलेलं आहे की नेहमी दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करा, चांगल्याचे प्रयत्न करा आणि चांगल्याकरताच जगा. म्हणजे त्यांचं तर चांगलं होईलच होईल, पण आपलंही होईल. तामसी लोकांचा विचार सांगता आहे. नाना सुद्रव्ये गोमटी झालिया शरीरी पैठी होऊन ठाती किरीटी मळती देवी. भगवान सांगतायत अर्जुना, सुद्रव्ये गोमटी, केशर, कस्तुरी, तूप, साखर असे मिश्रित जे सुंदर पदार्थ आहेत, सुंदर प्रकारचे पक्वान्न आहेत, ते पक्वान्न शरीरामध्ये गेल्यानंतर काय होतं? त्याचा मलच होतो. शरीराचा संबंध लागला रे लागला की त्याचं मल होऊन जात. तसं त्या तैसे पुढीलांचे बरवे जयाच्या भितरी पावे आणि विरुद्धची आघवे होऊन निघे. या दृष्टांताप्रमाणे तैसे पुढीलाचे बरवे, म्हणून दुसऱ्याचा उत्कर्ष जो आहे तो ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झालेला आहे ते सर्व दुसऱ्याचं चांगलं झालेलं याच्या अंतःकरणात ते वाईट होतं, विरुद्ध होतं की नाही, वाईट होतं. दुसऱ्याचा द्वेष, मत्सर, असूया, निंदा या विकारामध्ये त्याचं रूपांतर होतं. नेहमी तामसी माणसं जी असतात ते निश्चित दुसऱ्याचा द्वेष केल्याशिवाय राहत नाहीत, मत्सर केल्याशिवाय राहत नाहीत, असूया केल्याशिवाय राहत नाहीत, निंदा केल्याशिवाय राहत नाहीत. या विकारामध्ये ते मोठे प्रवीण असतात. लक्षात ठेवा, हे असुरी लोक जे असतात तामसी, त्यांना तुम्ही किती जरी अशा प्रकारे चांगल्याचा प्रयत्न केला तरी ते चांगलं नाही करणार. त्यांना जे वळण पडलेलं आहे त्या वळणाप्रमाणेच ते वागतात. जो गुण घे दे दोष अमृताचे करी विख दूध पाजलिया देख व्याळ जैसा. असं पहा की सर्प आहे, सर्प दूध हे अमृत आहे, पण जर ते सर्पाला पाजलं तर त्याचं काय होतं? त्याचं विष होतं. लक्षात ठेवा. जो गुणघे दे दोख अमृताचे करी विख दूध पाजलिया देख दया व्याळू जैसा. की जसं दूध पाजलं अमृतासारखं तर त्याचं अमृत होत नाही, त्याचा विष होतं. लक्षात ठेवा. त्याप्रमाणे
याला किती तुम्ही चांगल्याचा प्रयत्न करा, पण त्या चांगलं करणारच नाही, चांगलं बोलणार नाही, चांगलं करणार नाही, चांगली इच्छा करणार नाही, चांगली कल्पना करणार नाही. त्यामुळे दुसऱ्याचं तर दुःख, दुसऱ्याला दुःख तर होणारच, पण त्याला सुद्धा दुःख होत. आणि ऐहिकी जियावे जेणे परसाच यावे, ते उचित सत्कृत्य पावे अवसरी जिये. आणि जे केलं असताना सुखाने जगणं होईल, नेहमी याचे प्रयत्न करत की जे कृत्य, जे कर्म केलं असताना आपलं जीवन सुखात जाईल, अशा प्रकारचं कृत्य करावं, जेणेकरून आपलं जीवन दुःखमय होईल. अशा प्रकारचं कर्म करू नये, अशा प्रकारच्या कल्पना करू नयेत, अशा प्रकारची इच्छा करू नये, लक्षात ठेवा. आणि जेणे परसाच यावे, परलोकाला सुद्धा निश्चित आपल्याला जाता येईल. आणि परलोकामध्ये निश्चित आपल्याला सुख समाधान प्राप्त. कारण तुका म्हणे येथे ऐशे तेथे तैसेचे असेल. इथं जर नसेल तर तिथं होईल काय? होणार नाही, लक्षात ठेवा. तेव्हा जया अपैशी निद्राये ठेविली ऐशी, दुर्व्यवहारी दैशी विटाळे लोटे. तेव्हा जया अपैशी, निद्राये ठेविली ऐशी. अरे तुम्हाला अकली आहेत का नाही मूर्खा हो? दुर्व्यवहारी दैशी विटाळे लोटे. त्यावेळी त्याला झोप सुद्धा आपोआप येते. जुगार, चोरी, व्यभिचार, मद्यपान, हिंसा, हे जे दुर्व्यवहार आहेत सगळे, हे दुर्व्यवहार करत असताना झोप जणू काय विटाळशी असल्याप्रमाणे आपल्या स्पर्शाने त्या विटाळ झाल्यासारखं तिला होतं. विटाळालाही विटाळ होतो आपला, अशा लोकांचा विटाळालाही विटाळ होतो. दुर्व्यवहारी दैशी विटाळे लोटे. असे दुर्व्यवहार करणारी जी माणसं असतात त्यांना पाप सुद्धा भीतं, लक्षात ठेवा. म्हणजे पापाच्याही पलीकडे असतात ते, इतका त्यांचा व्यवहार वाईट असतो, लक्षात ठेवा. आणि अशी माणसं जगामध्ये आहेत की ज्यांच्या स्पर्शाने वाईटाला सुद्धा दुःख होतं, पापाला सुद्धा दुःख होतं. इतके वाईट वागणारे लोक असतात, वाईट कल्पना करणारे, वाईट इच्छा करणारे, वाईट करणारे लोक असतात. आणि म्हणून अशा लोकांचं कल्पांत गेला तरी कधीही चांगलं होत नाही. शेवटी त्यांना हाय हाय करीतच मरावं लागतं. पै द्राक्ष रसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा, कडोळे फुटती दिवसा डुडुळाचे. पै द्राक्ष रसा आम्ररसा, द्राक्ष पिकले, आंब्याला पाड लागला,
की कावळ्याचं तोंड येतं, तोंड येतं, सडतं ते. काय कावळ्याला आंबे चालत नाहीत, द्राक्षही चालत नाहीत. किंवा सूर्याचा उदय झाला रे झाला की घुबडाचे डोळे जातात, त्याला रात्री चांगलं दिसतं आणि दिवसा ते आंधळेच होतात. तैसा कल्याण काळ पाहे, तो तया ते आळस खाय. चांगल्या काळाला कल्याणाचा संत होऊन आपल्या घरी आले, त्यांनी भक्ती ज्ञान वैराग्याचा उपदेश केला. असा कल्याणाचा काळ जेव्हा प्राप्त होतो त्यावेळी माणसाला जाणून बुजून झोप येते, आळस येतो, ऐकण्याची इच्छा होतच नाही. चांगलं ऐकावं, चांगलं पाहावं, चांगलं खावं हे नसतंच त्यांना. हे नेहमी विरुद्ध वागणारे लोक असतात. म्हणून कल्याण काळ पाहे, ते तया ते आळस खाय. कल्याणाची वेळ आली की त्यांना आळस झोप येते. म्हणून कीर्तनात झोप, प्रवचनात झोप, आळस कोणाला येतो? अशा लोकांना. अशी लोक येतच नाही म्हणा इकडं. पण आज जरी आणलं कोणी त्यांना तर ते ऐकणारच नाहीत. त्यांना मी गोष्ट सांगत असतो, आपण कीर्तनकार गोष्ट सांगतात. सप्ताह चालू होता आणि मित्राला सांगितलं, अरे काय कीर्तन चालू आहेत, येतोच काय ऐकायला? ते म्हणत तसल्या भानगडीत आपण नसतो. भानगड आहे कीर्तनाची, तसल्या भानगडीत आपण नसतो. पण ते रोज त्याला आग्रह करायचा, अरे चल ना भाऊ कीर्तनाला. त्याच्यात चल भाऊ, आता तू फार किरकिर करतोस. मग ते आलं त्याच्याबरोबर. आता त्याला सवय होती त्या चांगल्या माणसाला. तो आला, त्याने काही पाहिले नाही, सगळे आला त्याच्या मागे तो झाला. आणि तो आला आणि महाराजांच्या येऊन पुढं बसला. आणि तो जो बळस आणला होता तो असा पड सावली बसून बघितली त्याने, आणि तो बसला, टेकून बसला. आणि जो बसला ते बसला तसाच झोपला झाला. बरं, त्याची झोप होती तोंडवाशी. काही माणसाची झोप डोळेवाशी असते, काही माणसाची झोप तोंडवाशी असते, काही माणसाची झोप पाय आपटी असते, काही माणसाची झोप चक्री असते. इकडे झोपलं की कुठाला इकडे जातो. झोपेचे प्रकार आहेत, लक्षात घ्या. तेव्हा तर झोपला तर तोंडवाशी झोपला नाही. जे झोपला गाढ, कीर्तन सुरू होताच ते संपलं तरी उठलाच नाही. मात्र ते सावलीला बसलं होतं तिकडं अंधारात, ती एक कुत्र आलं. आणि कुत्र आलं, त्याला वाटलं सुनाला आवडेल दगडायचं काही. त्याने नेमकी त्याच्या तोंडात, त्या कुत्र्या स्वभाव भाग विचित्र, त्याच्या तोंडातच लगी केली नाही. आणि ते बाजूला गेल्यानंतर ते जागा झाला. थो काय कीर्तन खरड झालं, कीर्तन खरड झालं काय. चांगली वेळ असली की त्याला झोप येते, लक्षात. तैसा कल्याण काळ पाहे, तै तयाती आळस खाय. ना प्रमादी तरी होय, तो म्हणे तैसे. झोप ही चांगली नसते, पण तामशी माणसाला जास्त झोप येते. सात्विक माणसं जास्त झोपत नाही. आणि झोप ही नेहमी दुःख देणारी असते. झोपावं, झोपल्याशिवाय जमत नाही म्हणत.
पण त्याला काही मर्यादा आहे. त्या मर्यादेने झोपा. उगीच झोपायचं 12ला आणि उठायचं 10ला. ते माणसं म्हणावं त्यांना. राक्षस ते राक्षस आहेत. त्याला माणसं म्हणत नाही. वेळेला झोपणं, वेळेला खाणं, वेळेला जागं होणं, नेहमी ब्राह्मी मुहूर्तावर उठलं पाहिजे. सूर्योदयाच्या आत उठणं फार पुण्यकारक आहे आणि सूर्योदयाच्या नंतर उठणं हे महान पाप आहे. लक्षात. त्याने दोष प्राप्त होतात आणि सगळ्या जगाचा आळस आपल्यावर पडतो. ना प्रमादी तरी होय तो म्हणे तैसे. म्हणून दुर्व्यवहार करत असताना तो त्याप्रमाणे होऊन जातो आणि तो दुर्व्यवहारच करत राहतो. त्यावेळी त्याला आळस येत नाही. वाईट करत असताना त्याला कधी आळस येत नाही. चांगलं करायचं म्हटलं की त्याला आळस आल्याशिवाय, झोप आल्याशिवाय राहत. जीवित सागराच्या पोटी जळे अखंड अगिठी, तैसा विषाद वाहे व गाठी. जीवाची जो जीवित सागराच्या पोटी जळे अखंड आगीठी. आपल्याला कल्पना असेल नसेल, समुद्राच्या पोटामध्ये सारखा अग्नी जळत राहत. कुठे? समुद्राच्या पोटामध्ये सारखा अग्नी जळत राहतो. लक्षात. सारखी आगटी आहे. तुम्ही म्हणा काय म्हणता? हो, समुद्राच्या पोटात महान अग्नी आहे. त्याला वडवानळ नावाचा अग्नी म्हणतात आणि तो त्या सागराच्या पोटामध्ये सारखा जळत असतो. भाड 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 असं जळतो. लक्षात. तैसा विषाद वाहे गाठी जीवाची. त्याप्रमाणे जो मनाच्या पदरामध्ये विषाद बाळगतो, दुःख बाळगतो, सदा दुःख, सदा दुःख. कोणाला पाहिलं तरी दुःख, कोणाचं चांगलं झालं तरी दुःख, दुःख बाळगत राहत. कोण? तामसी मनुष्य. लेंडोरा आगी धुमावधी, का अपाना अंगी दुर्गंधी, तैसा जो जीवितावधी विषादी केला. दोन दृष्टांत दिली त्याला. लेंडोरा आगी धुमावधी. हे शेळे मेंढ्याच्या ज्या लेंड्या असतात ना, त्या जर पेटवल्या तर जाळ होणारच नाही. धूर 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 धूरच होत. किंवा कुणी जर तोफ सोडली तर सुगंध येतो का? का अपाणा अंगी दुर्गंधी, तैसा जो जीवितावधी विषादी केला. त्याप्रमाणे तो अगदी मरेपर्यंत विषादाने दुःखाने भरलेला असतो. त्याचा चेहरा कधी मिया किंवा रोते तर बोले सुरतही वैशी. त्याचा सदा मरका चेहरा असतो. फोडली गोवरी दिशे दैशी तोंडावरी. तुकुंबार आहे. कधी त्याचा चेहरा प्रसन्न असायचाच नाही. काय? घरातला असो, बाहेरचा असो, चांगला असो, वाईट असो, याचा चेहरा कधी प्रसन्न राहायचा नाही. लक्षात. मनुष्याने नेहमी प्रसन्न राहावं, नेहमी आनंदी राहावं. लक्षात ठेव. आणि परमात्म्याचं चिंतन केलं की आनंदुरे आजी आनंदुरे, आवडीने गाऊ सदा परमानंदुरे. आनंदुरे आजी आनंदुरे. विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जेवे भावे ओ वाळी. आनंदुरे आजी आनंदुरे. नेहमी परमार्थिक माणसाने, ती माणसं आनंदित असतात, दुःखाने कधी दुःखी नसतात. त्यांचं दुःख संपलेलं असतं, नष्ट असं झालेलं असतं. म्हणून अशी माणसं जी असतात
तामसी, ते नेहमी दुःखी, विषादाने भरलेले, चेहरा कधीही त्यांचा प्रसन्न नसतो, आनंदी नसतो. लक्षात ठेवा, शेवटपर्यंत ते असेच राहतात बिचारे. आणि कल्पांताची पारा वेगळेही जो विरा, सूत्रधरी व्यापारा अभिलाषा. आणि जे कल्पांताच्याही पलीकडे काय होणार आहे, इतक्या लांबचा कल्पांत तुम्हाला माहिती आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्पांत म्हणतात, कल्प म्हणतात. तो एक दिवस किती तासाचा असतो ब्रह्मदेवाचा? फार मोठा असतो. 4 युगाची एक चौकडी, कृता, त्रेता, द्वापर आणि कली, या 4 युगाची एक चौकडी म्हणतात त्याला. या चौकडीचे वैवर्ष आहे 83,20,000. 83,20,000 गेले की ब्रह्मदेवाचा अर्धा दिवस झाला. पुन्हा 83,20,000 1000 वेळा गेले की पुन्हा ब्रह्मदेवाचा पूर्ण दिवस होतो. 86,40,000 1000 वेळा गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा पूर्ण एक दिवस होतो आणि त्याला म्हणतात कल्प. आणि त्या कल्पांतापर्यंत त्याच्याही पलीकडचा हा विचार करत राहतो. कल्पांता पलीकडे मौली वर्णन करता आहे की अशा प्रकारे तो निश्चितच कल्पांताच्याही पलीकडे विचार करत राहतो. मनुष्याने खरं जर पाहिलं तर भूत, भविष्य, वर्तमान 3 प्रकारचा काल आहे. वर्तमान कालामध्ये भगवत चिंतन करत राहावं. भूतकालाचा आणि भविष्य कालाचा विचार कधीही करू नये. लक्षात ठेवा, मागं कसं होतं आणि पुढं कसं होईल आणि आता कसं आहे, अशा प्रकारचा विचार कधी करू नये. भूतकालाचा विचार करीत तरी दुःख होतं, भविष्यकालाचा विचार करीत तरी दुःख होतं, आणि वर्तमान काळात जर भगवंताचं भजन केलं तर सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर दुल्लत असो. अशा प्रकारे तामसी मनुष्य जो आहे त्याचा विचार या ठिकाणी माऊली ज्ञानराज वर्णन करत आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे, तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा